नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रामधला अतिशय महत्त्वाचा असा घटक जे की आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक, जे की फडके प्रकाशनमध्ये हा तिसरा चॅप्टर आहे आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा हा तिसरा चॅप्टरच आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक याच्यामधला अनुवंश आणि परिवेश हा महत्त्वपूर्ण घटक पाहणार आहोत, कारण यावर हमखास प्रश्न असतो। आता तुम्हाला हे प्रत्यक्षदर्शी प्रथमदर्शी हे दिसत असेल तर हे आपले नोट्स आहेत। आपण आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स लॉन्च केलेल्या आहेत, तुम्हाला घ्यायच्या तर घेऊ शकता। या नोट्समध्ये 18 चॅप्टर आहेत आणि हे फक्त 351 रुपयाला मिळून जातील। आता फडके प्रकाशनमध्ये फक्त 7 चॅप्टर आहेत, बाकीचे इतर चॅप्टर मिळत नाहीयेत। विशेष गरजा असणारी बालके असो, मानवी शरीरातील विविध ग्रंथी असो, असे वेगवेगळे टॉपिक आहेत। कर्ज लिव्हिंगचा संघर्ष प्रकार आहे, पुन्हा वेगवेगळ्या व्याख्या आहेत जे की फडके प्रकाशनच्या पुस्तकामधून मिळत नाहीयेत। पुन्हा अध्ययनाच्या प्रयुक्त्या आहेत, पुन्हा अध्ययनाचे प्रतिमाने आहेत, पुन्हा संघर्ष प्रकार आहेत। हे सर्व आपल्याला या नोट्समध्ये मिळून जातील। या नोट्सची किंमत 351 रुपये आहे। तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल तर ते पाहून तुम्ही परचेस करू शकता। आता आपण वळू अध्ययनावर परिणाम करणारे घटक याच्यामध्ये आपण पाहणार आहोत अनुवंश आणि परिवेश। वर्गातील सर्व अध्ययनार्थ्यांची अध्ययनात समान प्रगती असत नाहीये, हे आपण प्रत्यक्षदर्शी पाहत असतो, अनुभवत असतो। वर्गातील सर्व अध्ययनार्थ्यांची अध्ययनात समान प्रगती असत नाहीये, कोणाची कमी असते कोणाची जास्त असते। आणि परीक्षेमध्ये हा प्रश्न कशा पद्धतीने दिला होता, वर्गातील सध्या सर्व अध्ययनार्थ्यांची अध्ययनात समान प्रगती असत नाही, वर्गातील सर्व अध्ययनार्थ्यांची अध्ययनात समान प्रगती असते, असे दोन विधान दिले होते। आणि वरील विधानाची सत्यता पडताळा असं सुद्धा विचारलं गेलं होतं, किंवा परीक्षेमध्ये नाहीच्या ठिकाणी आहे सुद्धा असं विचारलं जातं। एकच अध्ययनार्थी अनेक विषय अभ्यासात असताना त्याची होणारी प्रगती सर्व विषयांच्या बाबतीत सारखी असत नाही, हे आपल्याला वैयक्तिकरित्या अनुभवलेला असेल। आपण प्रत्येक विषयामध्ये काय परिपूर्ण नसतो, कुठल्या एका विषयामध्ये चांगली प्रगती असते, कुठल्या एका विषयामध्ये कमी असते, हे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं। आणि परीक्षेमध्ये सारखी असत नाहीच्या ठिकाणी सारखी असते असं देतात। विषयानुसार अध्ययनात फरक पडलेला दिसून येतो। आता अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक त्याच्यामधला नंबर 1 आहे अनुवंश। तर आता या अनुवंशा संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहू। व्यक्ती भिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा मोठा परिणाम होतो। आता ह्याच्यामधल्या कोणत्याही 3-4 ओळी दिल्या जातात आणि त्याची सत्यता पडताळा किंवा योग्य विधान ओळखा असं दिलं जातं। म्हणून प्रत्येक ओळ, ईच अँड एव्हरी सेंटेन्स इज इम्पॉर्टंट, प्रत्येक ओळ महत्त्वाची आहे आणि परीक्षेमध्ये प्रत्येक ओळ ही फिरवली जाते। व्यक्तिभिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा मोठा परिणाम होतो। अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय जवळचा आहे, परीक्षेत जवळचा नाही असं सुद्धा देऊ शकतात। अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय जवळचा आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष तसेच संस्कार अनुवंशाने येत असतात, हे पिढीत जात असतं। आपल्याला मागच्या पिढीपासून आपल्याला अनुवंशाद्वारे वेगवेगळे संस्कार हे येत असतात, तसेच गुण अथवा दोष सुद्धा येत असतात। त्याचा परिणाम अध्ययनावर होत असतो। कशाचा? प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष तसेच संस्कार अनुवंशाने येत असतात, त्याचाच परिणाम आपल्या अध्ययनावर होत असतो, परीक्षेत होत नाही असं सुद्धा देऊ शकतात। हे गुण दोष बालकात केवळ आई वडिलांचेच येतात असे नसून आजी आजोबा तसेच पणजी पणजोबा यांचेही गुणदोष नवीन पिढीत संक्रमित होत असतात। आपल्याला गुणदोष कुठून येतात? आई वडिलांचे येतात, आजी आजोबाचे येतात आणि पणजी पणजोबांचे सुद्धा येत असतात। शारीरिक व्याधी, शारीरिक व्यंग तसेच शारीरिक व मानसिक दुर्बलता यांसारखे पिढीत जात येणारे दोष अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करतात, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करत नाहीत असं देऊ शकतात। अनुवंशाने प्राप्त झालेल्या या गुणदोषांचा परिणाम अध्ययनावर परिणामतः
व्यक्तिविकासावर होत असतो। हे 100% बरोबर आहे, कारण अनुवंशाने प्राप्त झालेले जे काही गुण दोष आहेत त्याचा परिणाम अध्ययनावर होतच असतो आणि आपल्या व्यक्तिविकासावर सुद्धा होत असतो। परीक्षेत काय देतात, अनुवंशाने प्राप्त झालेल्या गुणदोषांचा परिणाम अध्ययनावर होतो परंतु व्यक्तिविकासावर होत नाही असं विधान बदलून देऊ शकतात। त्यामुळे विधानं काळजीपूर्वक वाचलेली बरी असतात। विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरविते, बरोबर आहे। अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता आढळते। परीक्षेमध्ये अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता आढळत नाही असं सुद्धा देतात, तर अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता आढळते। अनुवंश वैशिष्ट्य प्रदान करण्याची व्यवस्था गर्भधारणेच्या वेळी सुरू होते। ती स्त्रीची अंडपेशी आणि पुरुषाची रेतपेशी यांच्या मिलनातून फलतपेशी निर्माण होते। आई वडिलांकडून अपत्यात संक्रमित होणारी वैशिष्ट्य फलित पेशीच्या केंद्रकात साठवलेली असतात। अनुवंशासंबंधी काही नियम आहेत। पहिला नियम साधर्म्याचा म्हणून ओळखला जातो। प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असा अनुवंश संक्रमित करीत असतो। अनुवंश संदर्भात काही नियम आहेत, त्याच्यातला पहिला नियम कुठला, साधर्म्याचा। आता काय आहे तर प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करीत असतो। त्यामुळे विशिष्ट प्राण्याची पिले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी दिसून येतात। हे सगळे विधानं परीक्षेला आलेले आहेत आत्तापर्यंत, कधी 2013 पासून ते आत्तापर्यंत। आता ह्या परीक्षेला सुद्धा याच्यामधलं एखादं विधान असेल, एखादं विधान बदललेलं असेल। दुसरा नियम आहे वैविध्याचा। पहिला नियम कुठला होता, साधर्म्याचा, तर दुसरा नियम कुठला आहे, वैविध्याचा किंवा विविधतेचा। परीक्षेत काय दिलं जातं, अनुवंशासंदर्भात नियम कोणते आहेत, एक साधर्म्याचा, दुसरा वैविध्याचा, आणखीन एक तिसरा दिला जातो आणि चौथा दिला जातो। आता याचे 3च नियम आहेत पण चौथा त्याने दिला जातो आणि याच्यातला चुकीचा नियम ओळखा असं सुद्धा दिलं जातं। दुसरा नियम आहे वैविध्याचा किंवा विविधतेचा। दुसरा नियम कुठला, वैविध्याचा किंवा विविधतेचा होय। आता पुष्कळ वेळा बालकाचे आई वडिलांशी साम्य असते पण क्वचित प्रसंगी रंगमण्यांचे मिश्रण अनन्यसाधारण असते व त्यामुळे कोणत्याही दोन बालकांत पूर्णपणे एकरूपता आढळत नाहीये। आता एकाच आईवडिलांची अपत्ये हे दोन अपत्ये हे वेगवेगळी दिसतात, हे तसाच आहे वैविध्याचा। यालाच अनुवंशाच्या वैविध्याचा नियम असे म्हटले जाते। या नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे परस्परांशी साधर्म्य असले तरी काही बाबतीत त्यांच्यात विविधता आढळते, परीक्षेत आढळत नाही असं सुद्धा देऊ शकतात। त्यामुळे एकाच साच्यातून तयार केलेल्या गणपतींसारखी त्यांची स्थिती नसते। आता हे परीक्षेत विधान दिलं होतं, काय दिलं होतं, एका साच्यातून तयार केलेल्या गणपतींसारखी त्यांची स्थिती नसते। हा कोणता नियम आहे, साधर्म्याचा आहे का वैविध्याचा आहे की परागतीचा आहे असं दिलं होतं, तर हा आहे कुठला, साधर्म्याचा। साधर्म्याचा आहे का, अजिबात नाहीये। साधर्म्यामध्ये कसं आहे, साधर्म्यामध्ये कसं आहे, अनुवंशासंदर्भात काही नियम आहेत, त्यातला पहिला नियम कुठला होता, साधर्म्याचा। आता साधर्म्यामध्ये काय होतं, प्रत्येक प्राणी मात्र हा आपल्याला शोभेल असाच अनुवंश तयार करतो। आणि दुसरा कुठला आहे, वैविध्याचा। मग याच्यामध्ये कसं आहे, एकाच आईवडिलाची मुले हे एकसारखी नसून थोडीशी वेगळी दिसतात, हा झाला वैविध्याचा। आता हे कशामुळे होतं तर क्वचित प्रसंगी रंगमणी जे असतात त्या रंगमण्यांचे अनन्यसाधारण मिश्रण असते व त्यामुळे कोणत्याही दोन बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही, तो झाला वैविध्याचा। आणि परीक्षेमध्ये काय विचारलं होतं, एका साच्यातून तयार केलेल्या गणपतींसारखी त्यांची स्थिती नसते, हा झाला वैविध्याचा नियम। आपण साधर्म्याचा पाहिला, वैविध्याचा पाहिला। आता आपण पाहू परागतीचा। आता हा परागतीचा नियम काय आहे आणि आता जो तिसरा नियम पाहणार आहोत तो आहे परागतीचा। जेव्हा वैविध्याचा नियम प्रकर्षाने पाळलेला आढळतो तेव्हा अपवादात्मक व्यक्ती जन्माला येतात। परीक्षेत हीच ओळ आली होती, ॲज इट इज आली होती, जेव्हा वैविध्याचा नियम प्रकर्षाने पाळलेला आढळतो तेव्हा अपवादात्मक व्यक्ती जन्माला येतात।
हा कोणता नियम आहे तर हा परागतीचा नियम आहे। आणि एका परीक्षेला असं विचारलं होतं, जेव्हा वैविध्याचा नियम प्रकर्षाने पाळलेला आढळत नाही तेव्हा अपवादात्मक व्यक्ती जन्माला येतात असे दिले होते, तर विधान चूक असेल ते। या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात। उंच आई वडिलांची मुले हे उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात, लठ्ठ आई वडिलांची मुले हे लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात। आता परीक्षेत हे 3-4 विधान देतात, कुठले? पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात, उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात, लठ्ठ आई वडिलांची मुले लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे वळतात। काही वेळा आईवडिलांचे संपादित गुण मुलांमध्ये संक्रमित झालेले दिसतात। हे वरील 4 विधाने कोणत्या नियमाशी सुसंगत आहेत असं सुद्धा विचारलं जातं, तर हे आहेत परागतीच्या नियमाशी। मज्जासंस्था, स्नायूसंस्था, स्वरयंत्र रचना या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होतो, पण अभिरुची किंवा कौशल्य संपादित कला आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारी शरीररचना अनुवंशाने प्राप्त झाल्यामुळे ती कला ते मूल लवकर आत्मसात करू शकते। गायकाच्या मुलाला गाण्याची कला लवकर आत्मसात होते, ती कशामुळे? याच्यामुळे, परागतीच्या नियमामुळे। अनुवंशासंबंधी इसवी सन 1860 मध्ये ग्रेगाग मेंडल याने प्रदीर्घ संशोधन केले। ग्रेगाग मेंडल याने कशावर संशोधन केले? अनुवंशासंदर्भात 1860 मध्ये त्यांनी कशावर प्रयोग केला तर वटाण्यावर प्रयोग करून त्यात संकर घडवून आणला। ह्या प्रयोगावरून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुण दोष संक्रमित होतात हे त्यांनी शोधून काढले। आता हे गुण दोष कोणत्या 3 पिढ्यांचे आहेत तर आजी आजोबा। आता या संशोधनाच्या आधारे असे म्हणता येईल की प्रत्येकी 50% जैविक वारसा हा आई वडिलांकडून, 25% वारसा हा आजी आजोबांकडून व उरलेला 25% वारसा हा पणजी पंजोबाकडून व अन्य पूर्वजांकडून असं ॲज इट इज परीक्षेमध्ये ओळ आलेली होती। व्यक्ती विकास अनुवंशाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। कशात? व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। बालकांचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसे शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत। अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचाही व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो। स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे। ही व्याख्या कोणाची आहे किंवा हे स्टेटमेंट कोणाचं आहे तर हे स्टेटमेंट आहे TP नन यांचे, हे TET ला आलेलं आहे। स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे। थोडक्यात अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य व बुद्धिमत्ता ठरविणारा हा महत्त्वाचा घटक आहे असे आपणास म्हणता येईल। तुम्ही परत एकदा हे रिव्हिजन करा किंवा तुम्ही हे नोट्स परचेस करा आणि एका रीडिंगमध्ये तुमच्या ह्या नोट्स वाचून होतील। माझं असं प्रामाणिक मत आहे, तुम्ही कुठलंही मानसशास्त्राचं पुस्तक वाचत असाल ठीक आहे, पण तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे, कोणत्या दृष्टिकोनातून झालेला आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आले का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ह्या नोट्स परचेस करा। तुमचा नक्कीच फायदा होईल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या 30 पैकी 28-29 मार्क आराममध्ये पडून जातील फक्त ह्या नोट्स वाचल्यामुळं। आपण आता परिसरकडे वळू। अध्ययनावर परिणाम करणारे घटक त्यातील अनुवंश पाहिला, आता आपण परिसर पाहू। आता अनुवंश आणि परिसर हे घटक खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण सेपरेट एका व्हिडिओमध्ये घेतोय। अध्ययन व व्यक्तिविकास यात जसे अनुवंशाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्या मुलाच्या भोवती असणाऱ्या परिसरालाही महत्त्व आहे। परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर, जो की आपल्या अध्ययनावर खूप मोठा इम्पॅक्ट टाकतो, म्हणजे परिणाम टाकतो। कारण बाह्य जी काही सभोवतालची परिस्थिती असते त्याच्यातून आपण खूप काही शिकतो। आपल्याला अनुवंशाद्वारे गुणवैशिष्ट्य प्राप्त होतात, त्याच्याद्वारे सुद्धा आपण खूप काही शिकतो, आत्मसात करतो। पण बाह्य परिस्थिती जी असते सभोवतालचा अवतीभोवतीचा आपला जो काही परिसर आहे त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आणि त्याच्यातूनच व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं किंवा चुकीचं सुद्धा घडत असतं। कारण संगत गुण का पंगत संगतीचा परिणाम होतो। कारण ढवळ्या शेजारी पवळ्या जोडला गुण नाही पण वाण लागला असं असतं ना, तसं असतं। कारण परिसरामध्येच आपल्याला वेगवेगळे मित्रपरिवार भेटत असतात, त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या वर्तनावर, आपल्या वागणुकीवर, त्याच्या स्वभावावर खूप मोठा परिणाम होत असतो। तोच पाहू आता आपण। अध्ययन व व्यक्तिविकास यात जसे अनुवंशाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे
त्या मुलाच्या भोवती असणाऱ्या परिसरालाही आहे. बाह्य परिस्थितीची अध्ययनार्थाच्या अध्ययनावर त्या आधारे त्याच्या विकासावर मोठा परिणाम होत असतो. बाह्य परिस्थितीमध्ये कोणतं आहे, कौटुंबिक येतात, सामाजिक तसेच धार्मिक असू शकतात. म्हणजे बाह्य परिस्थिती, आर्थिक परिस्थितीचाही साधक बाधक परिणाम अध्ययनावर तसेच अध्ययनार्थाच्या विकासावर झाल्या वाचून राहत नाही. आर्थिक परिस्थिती म्हणजे आपली इकॉनॉमिक कंडिशन, घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याचा सुद्धा आपल्या अध्ययनावर परिणाम होतो. कारण घरची जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, कणकण असेल, व्यवस्थित नसेल किंवा घरामध्ये खूप भांडणतंटे होत असेल तर त्याचा अध्ययनावर परिणाम होतो. व्यक्ती बालगुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये हे आपण विशिष्ट पद्धतीने म्हणजे एकदम सविस्तरपणे पाहिलेलं आहे. अध्ययनार्थाच्या दृष्टीने घर, शाळा आणि समाज हे घटक महत्त्वाचे असतात. परीक्षेत आलेलं विधान आहे. परिसराच्या वलयाचा परिणाम अध्ययनार्थाच्या अध्ययनावर होत नाही असं देतात. परिसराच्या वलयाचा परिणाम अध्ययनार्थाच्या अध्ययनावर होतो. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणात व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत खूप महत्त्व प्रदान करतात. परिसराचे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्व सांगणारे संशोधन त्यांनी केले. जुळ्या मुळांवर केलेला प्रयोग हे परिसराचे महत्त्व सिद्ध करून दाखवितात. आता हा प्रयोग काय आहे तो पाहू. एकच अनुवंश असलेल्या जुळ्यांपैकी एकाला गलिच्छ परिसरात वाढवले असता दोघांच्या विकासात फरक आढळून आला. चांगला अनुवंश लाभलेला असून सुद्धा परिसर चांगला नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास योग्य प्रकारे होत नाही. मग हे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. कारण व्यक्ती हे समाजात वावरत असते, फिरत असते, त्याला मित्रमैत्रिणी असतात. समाज कसा असतो त्याच्यावरून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं, त्याच्या व्यक्ती विकासावर परिणाम घडत असतो. ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पर वान लागला हे मन मी त्यासाठीच सांगितलं होतं. कारण अनुवंश आपला कितीही चांगला असला तरी व्यक्तीची जडणघडण ही परिसरामध्ये होत असते आणि परिसराचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो व्यक्तीच्या अध्ययनावर, त्याच्या वर्तनावर, त्याच्या व्यक्तिमत्वावर. हेच कोण सिद्ध करून सांगितलेलं आहे किंवा हे कोण सांगितलेलं आहे तर डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी. आता चांगल्या घराण्यातील मुले वाईट परिसरात बिघडतात असे त्यांना दिसून आले. व्यक्तिमत्व विकासासाठी परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक संस्कारांनी बालकाचा विकास साधता येतो. त्यांचे व्यक्तिमत्व संपन्न बनविता येते. चांगल्या परिसराच्या आधारे नराचा नारायण होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. हे उदाहरण परीक्षेत विचारले जातात. काय देतात? नराचा नारायण होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. हे कशामुळे? हे अनुवंशाचा परिणाम आहे की परिसराचा? तर हे आहे परिसराचा परिणाम. परिसराचा अर्थ हा आहे की व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण, यात सर्व सामाजिक संस्थांचा समावेश परिसरात होतो. विशेषतः शाळा, कुटुंब, जातीसंस्था, धर्मसंस्था, ग्रामीण व शहरी संस्था यांचा यात अंतर्भाव आहे. परिसर ही संकल्पनाच खूप व्यापक आहे. आता परीक्षेत काय देतात? परिसर ही संकल्पना व्यापक नाही असे सुद्धा देऊ शकतात. तर परिसर ही संकल्पना व्यापक आहे खूप. परिसरामध्ये जैविक परिसर, नैसर्गिक परिसर, सांस्कृतिक व सामाजिक परिसर गृहीत धरले आहेत. काही मानसशास्त्रज्ञ विचारवंत परिसराची परिसर आणि बाह्य परिसर अशा दोन भागात विभागणी करतात. त्याचा जन्मपूर्व परिसर व जन्मानंतरचा परिसर यांचा समावेश करतो. आता तो कसा आहे पाहू. परिसर आता एक नंबर आहे आंतरिक परिसर आणि 2 नंबर आहे बाह्य परिसर. आता आंतरिक परिसरामध्ये काय येतं? पेशीच्या अंतर्गत परिसर, आंतरपेशीय परिसर आणि ग्रंथी स्राव. आणि आता बाह्य परिसरामध्ये काय आहे? जन्मपूर्व परिसर आणि जन्मानंतरचा परिसर. आता अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ. बालकाची अध्ययन क्षमता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती तसेच बुद्धी इत्यादी बाबतीत अनुवंशिकतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. शाळा ही सामाजिक संस्था अध्ययनार्थ्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षेला विचारलं गेलं होतं. या संस्थेत अध्ययनार्थ्याच्या अभिवृत्ती विकसित होत असतात. येथे अध्ययनार्थी शैक्षणिक तसेच व्यावसायिक मार्गदर्शन घेत असतो. अध्ययनार्थ्याच्या अनुवंशाची माहिती शिक्षकाला असेल तरच तो अध्ययनार्थ्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकेल. अनुवंशाबरोबरच अध्ययनार्थ्याच्या भोवतालच्या परिसराचाही अद्ययावत माहिती शिक्षकास असणे अत्यंत गरजेचे असते.
अध्ययनार्थी कोणत्या परिसरात राहते, तेथे असलेल्या वाड्या वस्त्या आसपासचे वातावरण शिक्षकाला ज्ञात असले पाहिजे. नाहीतर विद्यार्थी काय करतात हे जर माहिती नसेल तर खूप अवघड होतं. त्या परिसरात असलेल्या सामाजिक संस्था मित्रपरिवार याचा अध्ययनार्थ्याच्या व्यक्ती विकासावर खोलवर परिणाम होत असतो. त्याभोवती योग्य असे वातावरण निर्माण करून अध्ययनार्थ्याची जडणघडण शिक्षक करू शकतो. आज सामाजिक परिसरात सर्व भ्रष्टाचाराचे, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे जग जाहीर आहे. सामाजिक मूल्ये तोडविली जात आहेत. या परिसरात आपला अध्ययनार्थी वावरत आहे. यासाठी शिक्षकांच्या जाणीवपूर्वक मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. चांगले मित्र, चांगले शेजारी, आदर्श गुरु, निस्वार्थी व सेवाभावी मंडळी, ध्येयनिष्ठ व कर्तव्यदक्ष व्यक्ती असा चांगला परिसर अध्ययनार्थ्यांना घडविणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या चांगल्या परिसराचा उपयोग करून तसेच त्याचा अनुवंश विचारात घेऊन बालकाचा विकास आपणास घडवायचा आहे. आता मानसिक प्रक्रिया काय असते ती पाहू. अध्ययनासाठी अध्ययनार्थ्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. परीक्षेत चांगले नसले पाहिजे असं देऊ शकतात. तर अध्ययनासाठी अध्ययनार्थ्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. किंवा आता अनुवंशाचं एक ओळ, परिसरातली एक ओळ, ह्या मानसिक प्रक्रियेमधली एक ओळ, अशा कुठल्याही ओळी देतात. योग्य ओळ किंवा चुकीची ओळ ओळखामध्ये देतात. त्यामुळं सर्वच्या सर्व ओळी महत्त्वाच्या आहेत. इच अँड एव्हरी सेंटेन्स इज इम्पॉर्टंट. त्यामुळं प्रत्येक ओळीला गांभीर्याने घ्या, प्रत्येक ओळ समजून घ्या. अध्ययनासाठी अध्ययनार्थ्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. अध्ययनात शारीरिक स्वास्थ्य इतकेच मानसिक स्वास्थ्याला महत्त्व आहे. अध्ययनार्थ्याचे मन आनंदी व उत्साही असेल तर त्याचा अध्ययनावर सुपरिणाम होतो. निराश, चिंताग्रस्त तसेच मानसिक तणावाच्या भोवऱ्यात सापडलेले मन अध्ययनात एकाग्र होऊ शकत नाही. हे सत्य परिस्थिती आहे. आपण जर मेंटली डिस्टर्ब असू तर आपलं कशामध्येही लक्ष लागत नाही आहे. त्यामध्ये निराश असो, चिंताग्रस्त असो किंवा मानसिक आपल्या ताण आपल्या डोक्यामध्ये असो तर आपला अध्ययनात आपण एकाग्र होऊ शकत नाही आहे. दृष्टीदोष, श्रवणदोष, दीर्घ आजारपण, आंधळेपण यांचा जसा अध्ययनावर विपरीत परिणाम होतो तसाच मानसिक दडपणाचाही व मानसिक अस्वास्थ्याचाही अध्ययनावर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या गोष्टीसुद्धा आपल्याला करणं अवघड जातं जेव्हा आपण मेंटली डिस्टर्ब असो. एक काम करायला जातो दुसरं होतं किंवा ते करतच आपण दुसरीकडं तिथंच आपण स्टक होऊन जातो किंवा तिथंच थांबतो. का तर मेंटली डिस्टर्ब झाल्यामुळं. बाह्य जगाचे ज्ञान होत असताना आपण मिळवित असलेल्या ज्ञानाच्या मुळाशी आणि काही मानसिक प्रक्रिया आहेत त्या घडत असतात. त्या मानसिक प्रक्रियांचा संबंध शेवटी विचार प्रक्रियेशी येतो. या संबंधात घडणाऱ्या सर्व मानसिक प्रक्रियांचा विचार आता आपण क्रमशः म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये करू. अध्ययनावर परिणाम करणारे मूळ घटक म्हणून या मानसिक प्रक्रियाकडे आपण पाहणार आहोत. आता ही मानसिक प्रक्रिया झाली. आता याच्यानंतर आहे संवेदना आणि संवेदना काय आहे ते पाहू. त्यानंतर अवबोध व प्रतिमा काय आहे हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. पुढल्या व्हिडिओमध्ये काय पाहू आपण? संवेदना, अवबोध आणि प्रतिमा. आता पुढल्या व्हिडिओमध्ये पाहायला गेलं तर आपण सर्वप्रथम संवेदना पाहू. संवेदना म्हणजे काय आहे ते विशिष्ट प्रकारे पाहू. मग सानिध्य काय असतं, सादृश्य काय असतं ते पाहू. त्यानंतर अवबोध आहे, त्या अवबोधातील काय दोष आहेत हे पाहू. कारण गेल्या परीक्षेला याच्यावर 2 प्रश्न विचारले होते. पेपर 1ला 2, पेपर 2ला 2 आणि याच्यामध्ये उदाहरणं ह्याच पुस्तकातील होतील फडके प्रकाशनचे. पण त्यासाठी जे काही इंद्रियभ्रम आहे का चित्तभ्रम आहे का अवस्तुभ्रम आहे, पण याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटत नाही. ते फक्त आणि फक्त आपल्या नोट्समध्ये पाहायला मिळून जातील. त्याच्या संदर्भात पाहू. त्यानंतर पुन्हा कल्पना वगैरे प्रतिमा काय आहे ते त्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि जे काही आपण नोट्स बनवलेले आहेत हे तुम्हाला कशा वाटले ते सुद्धा सांगा. तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. कारण नोट्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आत्ताही उपयोगाला येतील आणि ज्यावेळेस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईल त्यावेळेस सुद्धा उपयोगाला येतील. एकदम सुटसुटीत मांडणी अतिशय व्यवस्थित केलेली आहे. चुकांचं प्रमाण तर खूप नगण्यच आहे. नसल्या तर जमा आहे, असल्या तरी ते मला शोधून दाखवा म्हणजे मला सुद्धा करेक्शन करता येईल. आणि या नोट्स वापरल्या तर तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की प्रश्न कधी विचारला आहे, कसा विचारला आहे, कसा पलटून विचारला जातो, ते सगळ्या ह्या नोट्समध्ये तुम्हाला मिळून जाईल.
तुम्हाला ह्या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. आपल्या नोट्सचं नाव आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र, म्हणजेच बाल मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र आहे. संपूर्णच्या संपूर्ण उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. जेवढे चॅप्टर परीक्षेला विचारले जातात ते सर्वच्या सर्व तुम्हाला ह्या नोट्समध्ये मिळून जातील. आता नोट्समध्ये काय काय आहे तर त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. मानसशास्त्रीय सायकोलॉजी म्हणजे बाल मानसशास्त्र नोट्स माहिती असे दिलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यात कळून जाईल. ह्या नोट्सची किंमत 351 रुपये आहे. तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता. इथं स्क्रीनशॉट आहे, प्रोसेस सगळी दिलेली आहे, ते फॉलो करा.